मुलींच्या आईवडिलांना सरकारकडून मोठी भेट. तुम्हाला जर मुलगी असेल तर तुमची लॉटरी लागणार. मुलींच्या आईला 3 लाख रुपये मिळणार. खास मुलींसाठी सरकारनं केली नवीन योजना सुरू. तब्बल 3,000 कोटींचा निधी यासाठी मंजूर झाला आहे. 2 दिवसापूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची यादी फायनल झाली. त्यानंतर लगेच मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील सर्व मुलींच्या पालकांसाठी 3 लाख रुपयांचं विशेष अनुदान 15 ऑगस्टच्या मुहूर्तावर देण्याचा निर्णय जाहीर केला. आता तुम्हाला यामध्ये एक मुलगी असो, 2 असो किंवा 3 असो, प्रत्येक मुलीसाठी हे पैसे दिले जाणार आहेत. तुमची मुलगी लहान किंवा मोठी असू द्या, तुमची मुलगी पहिलीला शिकत असू द्या, दुसरीला, तिसरीला किंवा तिचे 18 वर्ष पूर्ण झालेला असू द्या, सगळ्या वयोगटातील मुलींना याचा फायदा होणार आहे. या योजनेचे फॉर्म भरणं देखील सुरू झालेले आहे, कारण की 15 ऑगस्टच्या रोजी हे पैसे बँक खात्यात जमा होणार आहे. बघा, मुलींच्या शिक्षणासाठी आणि तिच्या सगळ्या खर्चासाठी हे 3 लाख रुपये आता दिले जात आहेत. पण हे जे पैसे आहेत ते प्रत्येक पालकांना सारखे मिळणार नाहीत. तुमची मुलगी कितवीला आहे, ती किती वर्ष वयाची आहे, यानुसार हे पैसे टप्प्याटप्प्याने दिले जाणार आहेत. त्यामुळे नीट समजून घ्या. जर तुमची मुलगी आत्ता जन्मलेली असू द्या किंवा ती पहिलीपासून अगदी 18 वर्ष पूर्ण वयाची असू द्या, सरकारने सगळ्या मुलींना एक विशेष अनुदान देण्याचा निर्णय घेतलाय. त्याकरता फॉर्म सुरू झालेले आहेत आणि हे फॉर्म भरण्याची मुदत फक्त 4 ते 5 दिवसाची आहे, कारण की 15 ऑगस्टला ह्या पैशांचं वितरण होणार आहे. त्यामुळे तुम्हाला ताबडतोब हा फॉर्म कसा भरायचा, यासोबत 5 महत्त्वाची कागदपत्र कुठून आणून जोडायची, त्याला बँक खातं कसं लिंक करायचं, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला जाणून घ्यावीच लागेल. पहा, ही योजना पूर्वी देखील सुरू होती, पण त्यात कमी पैसे मिळायचे. पण चालू वर्षात सरकारनं ही रक्कम मोठी वाढवून दिली आणि या 15 ऑगस्ट रोजी मुलींच्या पालकांसाठी एक मोठी भेट देण्यात आली. होय, थेट 3 लाख रुपये. पण यावेळी फॉर्म भरण्याची पद्धत फार वेगळी आहे आणि याच्यामध्ये काही नवीन कागदपत्र देखील जोडायला सांगितले आहेत. तसेच हा फॉर्म भरताना जर काही चूक झाली तर तुमच्या शेजारच्या मुलीला किंवा तुमच्या आसपास नातेवाईकांमध्ये पैसे येतील आणि तुम्हाला येणार नाही. त्यामुळे हा फॉर्म नेमकं कसा भरायचा, कोणती 5 कागदपत्र याच्यासोबत जोडायची, हे सगळं नीट सोप्या भाषेत सांगण्यासाठी आम्ही हा पुराव्यासहित व्हिडिओ तुमच्यासाठी आणलाय. बघा, एक छोटीशी चूक देखील तुम्हाला 3 लाख रुपयापासून वंचित ठेवू शकते. कदाचित तुमच्या शेजाऱ्या मुलीला पैसे मिळतील, तुमच्या नातेवाईकातल्या मुलीला पैसे मिळतील आणि तुम्हाला 1 रुपया मिळणार नाही. त्यामुळे वेळ फार कमी राहिलाय. 15 ऑगस्ट रोजी पैशांचं वितरण होते. त्यामुळे ताबडतोब फॉर्म कसा भरायचा आणि काय कागदपत्र जोडायची, सगळी माहिती तुम्ही नीट कान देऊन ऐका. तर पहा, खरं तर एक योजना होती जी सुरू झाली होती 4 ते 5 वर्षापूर्वी. पण बऱ्याचशा लोकांनी याचा फॉर्म भरताना काहींनी फॉर्म भरला, काहींना पैसे आले, पण काहींना अडचणी येत होत्या. काही लोकांचे पैसे फॉर्म भरून अडकले होते, काहींची रक्कम कमी येत होती. आणि नेमकं याच गोष्टीचा विचार करून सरकारनं आता निधी वाढवला असून थेट 3 लाख रुपयाचा निधी केलाय. पण आता यासाठी नवीन पद्धतीचा फॉर्म भरण्याचे आदेश सरकारनं दिले आहेत. मग हा नवीन अर्ज कसा आहे, तो अर्ज कसा भरायचा, बँकेत नेमकं कशा टप्प्यामध्ये पैसे जमा होतात, कधी पैसे जमा होतात, कोणत्या वयोगटातल्या मुलीला किती पैसे मिळतात आणि यासाठी कोणती कुटुंब पात्र आहेत, पहा, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. हा महिला व बाल विकास विभागाचा अधिकृत फॉर्म आहे. पहा, 4 पानाचा हा अर्ज आहे. हा फॉर्म तुम्हाला डाउनलोड करायचा, याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही त्याची प्रिंट काढून घ्या, झेरॉक्स दुकानात जाऊन तो छापून आणा आणि त्या कागदावर जसं सांगतोय तशी माहिती अगदी व्यवस्थित भरून घ्या. या फॉर्ममध्ये कोणतीही चूक जरी झाली तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. त्यामुळे लक्षपूर्वक आधी फॉर्म कोणता भरायचा ती माहिती घेऊयात आणि त्यानंतर कागदपत्र कशी जोडायची, ती कुठून आणायची, सगळं तुम्हाला सांगणार आहे. पहा, शेवटची जी माहिती आहे ती त्यापेक्षाही महत्त्वाची आहे की हा फॉर्म भरून कुठं जमा करायचा, सगळं व्यवस्थित तुम्हाला सांगणार की जेणेकरून तुमच्या मुलीच्या बँक खात्यात हे पैसे येणार म्हणजे येणार. लक्षात ठेवा, या फॉर्मला अजिबात हलक्यात घेऊ नका. फॉर्म कसा भरायचा हे तर तुम्हाला पुढच्या 2 मिनिटात अगदी सोप्या भाषेत सांगणारच आहे. पण त्याआधी तुम्हाला कागदपत्र कुठून आणायचे, कोणते कोणते पालक यासाठी पात्र आहेत, कोणत्या मुली यासाठी पात्र आहेत, सगळी सविस्तर माहिती आज व्हिडिओमध्ये आपण पाहतोय. चला तर मग सगळ्यात आधी फॉर्म कसा भरायचा ते आपण पाहूयात आणि त्यानंतर खात्यात कसे पैसे येतात, कोणती कागदपत्र लागतात तीची माहिती आपण घेऊयात. आता पहा, हे तुम्ही पाहू शकता, हे अर्जाचं पहिलं पान आहे. आता या पानावर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरायची आहे. आता नीट लक्ष देऊन बघा, आधी तुम्हाला इथं तुमची स्वतःची वैयक्तिक माहिती न चुकता न खाडाखोड करता भरायची. हा वैयक्तिक माहितीचा रकाना आहे, तुम्ही पाहू शकता. बघा, लाभार्थी माहितीच्या रकान्यामध्ये मग तुमचं पहिलं मुलं आहे का, हे दुसरं मुलं आहे का, जुळी मुलं आहेत का, तर त्याच्यावर तुम्ही बरोबर टिक करा. आता तुमचं नाव, लाभार्थीचं नाव म्हणजे तुमच्या लहान मुलीचं नाव,
जे व्यवस्थित आहे, म्हणजे तुमच्या 10वीच्या रिझल्टवर असेल किंवा तुमच्या शाळेमध्ये जसं नाव आहे किंवा बर्थ सर्टिफिकेटवर, आधार कार्डवर जे नाव आहे, तर ते एक्झॅक्टली तुमच्या मुलीचं नाव तिथं लिहायचं. त्यानंतर साधारणपणे 1, 2 किंवा 3 मुलींची माहिती भरून झाल्यानंतर त्या मुलींचा आधार नंबर तिथे लिहायचा. त्यानंतर पालक म्हणजे आईवडिलांचं नाव तिथे लिहायचं आहे, पूर्ण नाव त्या ठिकाणी लिहायचं. त्यानंतर आधार नंबर, त्यानंतर चालू मोबाईल नंबर त्याच्यामध्ये त्या बॉक्समध्ये लिहून घ्या. त्यानंतर जर मेल आय डी तुमच्याकडे असेल तर तोही तिथे लिहून टाका. आधार कार्ड सोबत जोडायला विसरू नका, ते अतिशय कंपल्सरी आहे. आता यात तुमचा जो पत्ता आहे तो नीट लिहून घ्या. आता दुसऱ्या भागामध्ये तुमचा घर नंबर, ऑफिस, पोस्ट ऑफिस, तुमचा पिन कोड, तालुक्याचं नाव लिहायचे. मग तुमचा चालू मोबाईल नंबर द्या. इथे नंबर देणं खूप महत्त्वाचं, हा मुद्दा लक्षात घ्या. आता 4 नंबरच्या कॉलममध्ये बघा, या योजनेचा फायदा घेताना तुमची सध्याची जिवंत मुली किती आहेत याच्यामध्ये माहिती द्यावी लागेल. म्हणजे तुम्ही पहिल्या मुलीसाठी अर्ज करताय की दुसऱ्या मुलीसाठी करताय हे तिथे स्पष्टपणे सांगा. आता याचे नियम पुढे सांगणारच आहे. बघा, पहिल्या मुलीला 3ऱ्या हप्त्यासाठी आणि दुसऱ्या मुलीच्या 2ऱ्या हप्त्यासाठी फॉर्म भरताना फॅमिली प्लॅनिंग म्हणजे कुटुंब नियोजनचं सर्टिफिकेट जोडणं गरजेचं आहे. इथे नीट लक्ष द्या, हा दाखला तुम्हाला सोबत लावावाच लागेल. आता बँक खात्याची व्यवस्थित माहिती समजून घ्या. तुमचं नाव आणि बँक अकाउंट नंबर स्पष्ट दिसेल अशी पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स तुम्हाला इथे जोडायची. खात्याचा नंबर चुकता कामा नये. बँकेचा IFSC कोड देखील नीट बघून लिहा. IFSC कोड बँक जरी तीच असली तरी प्रत्येक बँकेनुसार बदलत असतो. तुमच्या गावात तालुक्यात जी बँक आहे तिचा ब्रँच कोड IFSC कोड व्यवस्थित लिहा. त्यानंतर स्टेट बँक किंवा पोस्टात खाता असेल तर सगळ्यात उत्तम तिथं SBIN 00 किंवा पोस्ट ऑफिसमध्ये IPOS म्हणजे IPOS असे कोड असतात, तो कोड टाका. ब्रांच कुठली ते लिहा. तुमचं खातं आधार कार्डला लिंक आहे का ते बँकेत जाऊन तपासा. जर लिंक नसेल तर जवळच्या MAIS सेवा केंद्रामध्ये जाऊन बँक सीडिंग करून घ्या. आता बघा पुढे, ही लेक लाडकी योजना आहे. आता ही योजना तुम्ही नेमकं कोणत्या स्टेजमध्ये फॉर्म भरत आहेत इथे लक्ष द्या. आता तुमची मुलगी जन्माला आली की तिला पहिला हप्ता मिळतो, ती शाळेत गेली पहिलीला 2रा हप्ता, 4थी पास झाल्यावर 3रा हप्ता, 8वीला गेल्यावर पुढचा हप्ता, असे एकूण 5 टप्पे असतात. आणि मुलगी जेव्हा 18 वर्षाची होते तेव्हा मोठी रक्कम हातात येते. आता याच्यासाठी तुमच्याकडून एक गॅरंटी पत्र म्हणजे एक हमीपत्र लिहून घेतलं जातं. आता कागदपत्राच्या बाबतीत विशेष काळजी घ्या. जर कागदपत्रात काही गडबड झाली तर मोठी अडचण होईल. एका चुकीमुळे 3 लाखांचा लाभ हातामधून निघून जाईल. कोणती कागदपत्र जोडायची ते मी सांगतोय, पण व्हिडिओच्या शेवटी पैसे मिळवण्याची एक सोपी टिप्स देखील सांगणार आहे की ज्यामुळे अगदी हजारो पालकांचे पैसे अडकलेत. तुमचे अडकू नये म्हणून ती व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा. आता बघा, मुलीचा जन्म दाखला पहिलं कागदपत्र अतिशय महत्त्वाचं. त्यानंतर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असल्याचा तहसीलदाराचा दाखला. त्यानंतर मुलीच्या आधार कार्डची झेरॉक्स, बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पाण्याची झेरॉक्स. रेशन कार्डबद्दल बोलायचं झालं तर पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल ते असणं अत्यंत गरजेचं. तुमचं स्वतःचं मतदान कार्ड सोबत जोडा. मुलगी ज्या इयत्तेत शिकत आहे तिथला शाळेचा बोनाफाईड, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याचं सर्टिफिकेट, खास करून ठराविक हप्त्यांचा लाभ घेताना आणि शेवटचा मोठा पैसा घेताना रक्कम मिळवताना तुम्ही स्वतः अविवाहित मुलगी असल्याचं लिहून द्यावं लागतं. शेवटी पैसे मिळताना मुलीचं लग्न झालेलं नसावं ही महत्त्वाची अट आहे. आता बघा, हे पैसे किती टप्प्यात मिळतात ते नीट समजून घ्या. आपल्या गावातील अंगणवाडी सेविकाकडे या अर्जाचं सगळं काम पाहतात. तुमची कागदपत्र तपासून त्याची पोच पावती त्यांच्याकडे फॉर्म जमा करा, त्या पोच पावती देतील. हा फॉर्म तुम्हाला जवळच्या अंगणवाडी केंद्रात नेऊन द्यायचा. तिथे अंगणवाडी सेविका सर्च करून माहिती भरतील, स्वतःचे सही शिक्का मारून तुम्हाला रिसिप्ट देतील. आणि आता बघा, हा फॉर्म कुठून डाउनलोड करायचा त्याची लिंक दिलेली आहे. पण आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ही जी योजना आहे तर ज्या मुलींचा जो जन्म आहे 1 एप्रिल 2023 नंतर किंवा त्या दिवशी झालेला आहे, 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुलींसाठी योजना लागू आहे. ज्या मुलींचा जन्म या तारखेच्या आधीचा आहे तर त्या मुलींना अजिबात ही योजनेचा लाभ मिळणार नाही. तर ही तारीख डोक्यात फिट करून ठेवा. तर अशा सोप्या पद्धतीनं तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. तर या योजनेविषयी तुम्हाला माहिती होतं का? या योजनेचा तुम्ही आधी लाभ घेतलाय का? नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.